सरसकट सर्वांना फेलोशिप जाहीर करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर 2023मध्ये कोल्हापूरमधील सारथीच्या उपकेंद्रासमोर साखळी उपोषण केलं होतं. जवळपास 56 दिवस हे विद्यार्थी या ठिकाणी ठाण मांडून होते. या आंदोलनादरम्यान आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत या विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या. त्यानंतर 12 डिसेंबर 2023 रोजी आमदार सतेज पाटील यांनी हा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता. यावर सरकारनं सकारात्मक निर्णय घेऊन सरसकट 50% फेलोशिप जाहीर केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यात वाढ करून सरसकट 100% दरानं फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी हे दिलेलं आश्वासन सरकारला पाळता आलं नाही. सध्या 6 महिने होत आले तरी सारथीच्या जवळपास 70% संशोधक विद्यार्थ्यांच्या खात्यावर 1 रुपयासुद्धा जमा झालेला नाही. अशीच परिस्थिती महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांची सुद्धा आहे. त्यामुळे ही फेलोशिप तात्काळ जमा करण्यात यावी या प्रमुख मागणीसह आपल्या अन्य मागण्यांसाठी सारथीचे संशोधक विद्यार्थी पुणे इथल्या सारथीच्या मुख्य कार्यालयासमोर उद्या 23 एप्रिल रोजी आंदोलन करणार आहेत. यामध्ये कोल्हापूरमधील सारथीचे संशोधक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यांच्या या मागणीकडे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. मागणीकडे दुर्लक्ष केलं जाते म्हणून आम्ही छत्रपती शाहू महाराजांना भेटलो. त्यांनीही तात्काळ एमडींना फोन केला आणि विद्यार्थ्यांची रखडलेली रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा करावी म्हणून विनंती केली. तसेच आम्ही बंटी पाटील साहेबांना देखील भेटलो. त्यांनी देखील ट्विटरद्वारे सरकारला रखडलेली फेलोशिप जमा करण्याची विनंती केली. तरी देखील सरकार या सर्व मागण्यांकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम्ही कोणताही जॉब करत नाही, पूर्ण वेळ विद्यापीठामध्ये संशोधनाचे काम करतोय. त्यामुळे आम्हाला पैशाची नितांत गरज आहे. इथं हॉस्टेलला राहणं असेल किंवा रूमवरती राहणं किंवा प्रवासाचा खर्च, या सर्व समस्या विद्यार्थ्यांना खूप भेडसावत आहेत. आणि या सर्व समस्यांना तोंड देत अभ्यास करणं हे किती कठीण गोष्ट आहे हे विद्यार्थी सतत आता फेस करत आहेत. एकीकडे सरकार म्हणतं आहे की आम्ही संशोधनाला गती देऊ किंवा शिक्षणावरती खर्च करू वगैरे, ह्या सगळ्या सरकारच्या वल्लंघना आहेत आणि त्यासाठी सरकारने गंभीरपणे प्रयत्न करून आमची फेलोशिप ही जमा करावी आणि इथून पुढील निधीचीही वेळोवेळी त्याची सोय करावी. तर ह्या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही उद्या सारथीच्या पुणे ऑफिससमोर आंदोलन करत आहोत. हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थी उद्या सारथीच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतोय. फेलोशिप थांबल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या खिशातील पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे हे सरकार विद्यार्थी हिताचं नाही अशा तीव्र भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. पण महाज्योतीच्या कार्यालयाने आणि महाज्योतीने फक्त 5 महिन्यांची फेलोशिप आमच्या खात्यावर जमा केलेली आहे. आम्ही सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी आहोत. आमच्या एका केमिकलचा खर्च 50 ml केमिकलचा खर्च आमचा 10,000 ते 15,000 रुपये. तसं त्या लॅबोरेटरीचा खर्च जिथं आम्ही तर रिसर्च करतो आणि काही हायटेक इन्स्ट्रुमेंट आहेत की ज्याचा खर्च आम्हाला एका टेस्टचा 5,000 ते 6,000 रुपये येतो. तर या टेस्टसाठी लागणारा सगळा खर्च हा आमच्या खिशातून करावं लागत आहे. आणि जर आम्ही मदत म्हणून महाज्योतीकडे बघितलं तर त्यांनी तुटपुंजी रक्कम आमच्या अकाउंटमध्ये दिलेली आहे. तर या सगळ्या तुटपुंजा रकमेवरती आमचं संशोधन करणं अवघड आहे. सरकार म्हणत असतं की सरकार हे आहे ते विद्यार्थी हिताचं आहे, पण आमच्या दृष्टिकोनातून ते विद्यार्थी हिताचं सरकार दिसत नाही आहे. कारण संशोधनासारखा एक ज्वलंत विषय, विद्यार्थ्यांच्या हिताचा विषय त्यांनी पैशाच्या बाबतीमध्ये गुंतवून ठेवलेला आहे. आणि आमची सर्वांची एवढीच मागणी आहे की जेवढी आमची रखडलेली फेलोशिप आहे सरकारने त्वरित आमच्या अकाउंटवरती जमा करावी आणि हे संशोधनाचं कार्य आमचं चालू द्यावं. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडून आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे शासनाच्या अनेक योजनांच्या निधीला कात्री लागली आहे. आश्वासनाची पूर्तता करताना सरकारला जड जात असून आता संशोधक विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फटका बसू लागलाय.